मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजी। डोंगराळे गांव में 3.5 साल की बच्ची पे अब बहुत ही दर्दनाक ऐसा रेप हुआ है और सभी गांव वालों के ओर से और ये माता भगिनी की ओर से एक ही आक्रोश है कि वो हरामजादा कोई भी हो उसको जल्द से जल्द फांसी की शिक्षा हो और उसको मैं तो कहता हूँ उसको पब्लिक के हवाले किया जाए, क्योंकि ऐसे क्राइम ऑल इंडिया में बहुत जगह हो रहे हैं और इनको सबक सिखाना होगा। और बड़ा सा पत्थर वगैरह ऐसा कुछ सर पे डाला गया है और उसका हमने अभी चेहरा देखा तो देख के एक जन को चक्कर आ गए। मैं तो हॉस्पिटल में रहता हूँ, लेकिन मुझे देख के भी मुझे बहुत ही ऐसा मेरा दिल भरा है। वो देख नहीं सकता ऐसा वो मंजर देखा मैंने अभी। उस हरामजादे के साथ ज्यादा से ज्यादा क्रूर जितना भी हो सके उसको दर्दनाक सजा देनी चाहिए सरकार ने। अभी ये निर्णय लेने का समय आ गया है कि बलात्कारी के साथ में पब्लिक के हवाले उसको छोड़ देना चाहिए। ऐसी मैं गुजारिश करूंगा सरकार। अभी तक आरोपी अभी सलाखों के पीछे है। आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी नम्र विनंती की आम्हाला न्याय द्यावी। त्याला फाशी, 3.5 वर्षाचा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या बस। लगेच पाहिजे आम्हाला न्याय, फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या बस, एवढंच सांगणं आहे। माझी भाची होती ती, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। तिचं वय पण काही नव्हतं, फक्त 3.5 वर्षाची होती। तो जो कोणी पण असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे रे। आम्ही तोपर्यंत अंत्यविधीच करणार नाही, आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही बस। माझ्या मामांची मुलगी होती ती, 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस, विषय संपला। त्यांची अवस्था बघून या गरीब आणि पाहिलं का त्यांची डोंगरामध्ये किती मोठी अशी घटना झालेली। मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या। आम्हाला न्याय हवा बस, काहीच नको पाहिजे। लहाण्याची 3.5 वर्षाची मुलगी, ती जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। ही बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली। ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे, अंत्यविधीच करणार नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधीच करणार नाही। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू।